दोन कंपाऊंड्स त्यांचे मोलिक्युलर फॉर्म्युले सेम पण स्ट्रक्चर्स वेगळी. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या, केमिकल रिॲक्शन्स वेगळ्या पद्धतीनं होणाऱ्या. सो हा सगळा प्रकार जो आहे तो आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम च्या पार्टमध्ये याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेला होता. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं अजून त्यातल्या इंटरेस्टिंग गोष्टी बघणार आहे. ऍटम्स कुठले आहेत हे ज्याच्यामध्ये महत्वाचं नसतं, पण त्या ऍटम स्पेसमध्ये अरेंज कसे झालेत हे जास्त महत्वाचं ज्याच्यामध्ये ठरतं. अशी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता मी म्हणलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं जॉमेट्रिकल, रिझन असं आहे की इनऑर्गॅनिक मध्ये सुद्धा काही मोलिक्युल्स आहेत ज्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दिसतं. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये एस्पेशली ज्या वेळेला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स डिटेलमध्ये शिकू त्यावेळेला आपण त्यातलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कडे सुद्धा वेगळा व्हिडिओ त्यावेळेला तयार मी करीन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघणार आहे. ते स्टिरिओ आयसोमेरिझम याच्या अंडर येतो. लास्ट टाइम आपण जो पार्ट बघितलेला होता तो पार्ट इकडचा हा जो मी आता हायलाइट करतोय हा पार्ट बघितलेला होता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, ज्याच्या अंडर आपण चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप्स कसे चेंज होऊ शकतात मोलिक्युलर फॉर्म्युला सेम ठेवून, किंवा मेटामेरिझम, टाउटोमेरिझम हा सगळा प्रकार आपण बघितलेला होता. याच्यामध्ये टाउटोमेरिझम वरती मी जास्त फोकस केलेलं होतं कारण तो पार्ट स्टुडंट्सना समजायला जास्त अवघड जातो किंवा त्याच्यामध्ये खूप चुका होतात असं ऑब्झर्वेशन आहे. बाकीच्या गोष्टी खूप सोप्या आहेत त्यामुळे त्यांच्यावरती मी थोडा कमी एक्झाम्पल्स घेतलेली होती, पण मेटामेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम आणि टाउटोमेरिझम याच्यावरती मी जास्त फोकस केलेलं होतं. जर तुम्ही स्ट्रक्चरल आयसोमेरिझम चा व्हिडिओ अजून बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा. त्याच्यामध्ये मी अजून बेसिक गोष्टी थोड्याशा डिस्कस केल्यात आणि मग या व्हिडिओकडे या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जास्त चांगल्या पद्धतीनं वापरता येऊ शकतो. बघा, आज आपण स्टिरिओ आयसोमेरिझम कडे जाणार आहे. स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये आपण मोलिक्युलला 2 डायमेन्शनली न बघता आपण 3 डायमेन्शन्स मध्ये स्पेसमध्ये तो कसा दिसत असेल, कशा पद्धतीनं त्यांना त्याचे ऍटम्स, मोलिक्युल्स अरेंज केलेले असतील याचा आपण जास्त विचार करणार आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये 3 प्रकार येतात. एक आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ज्याला आज आपण शिकायचा प्रयत्न करतोय. ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि कॉन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम वरती मी सेपरेट व्हिडिओज करणार आहे. आज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा सिस ट्रान्स आयसोमेरिझम वरती फोकस करूया. बघा, गेल्या वेळेला हे एक्झाम्पल मी घेतलेलं होतं की लहानपणी आपण हा गेम खेळलेलो असतो की वेगवेगळे बिल्डिंग ब्लॉक्स असतात आणि ते बिल्डिंग ब्लॉक्स एकमेकांना कनेक्ट करून आपण त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकत असतो. सो सेम पद्धतीनं जर बिल्डिंग ब्लॉक्स आपण केमिस्ट्री मधल्या काही ऍटम्सचे, मोलिक्युल्सचे, काही फंक्शनल ग्रुप्सचे जे बिल्डिंग ब्लॉक्स घेतले आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करून स्पेस मधली वेगवेगळे अरेंजमेंट तयार करू शकलो तर कंपाऊंड ऑफकोर्स आपल्याला वेगळे मिळणार आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला वेगवेगळ्या मिळणार आहेत. सो अशा पद्धतीचं जर आपण स्पेस मधली अरेंजमेंट बघणार असलो तर आपण त्याला म्हणणार आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. पहिलं स्टिरिओ आयसोमेरिझम आणि त्याच्या अंडर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बेसिकली आपण जास्त फोकस करून बघणार आहे ते अल्किन्स मधलं. जर मी असं कन्सिडर केलं की आपल्याकडे सिंगल बॉन्ड आहे, तर इथं मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की 2 लाकडाच्या पट्ट्या आहेत, यांना एकच खिळा जर वापरलेला असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या दोन्ही पट्ट्या मी गोल फिरवू शकतो. तिथं काही त्यांना रिस्ट्रिक्शन नाहीये, त्यातली पट्टी आपण फिरवू शकतो. एकालाच कॉन्स्टंट ठेवून, एकाला फिक्स ठेवून दुसरी जी लाकडी पट्टी आहे त्याला आपण गोल फिरवू शकतो. पण जर आपण या पद्धतीनं जर खालचं जे डायग्राम आहे त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर 2 लाकडी पट्ट्या 2 खिळ्यांनी एकमेकांना फिट करून टाकल्यात. मग अशा वेळेला काय होणार आहे, तर ह्या ज्या लाकडी पट्ट्या आहेत त्या आता फिक्स झाल्या, त्या आता हलू नाही शकत आहेत, गोल नाही फिरू शकत आहेत. मग सेम पद्धतीनं जर मी असं कन्सिडर केलं की कार्बनला सगळे सिंगल बॉन्ड्स होते, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे असं कन्सिडर करा, इथं त्याचे काहीतरी 3-3 बॉन्ड्स आहेत. असं जर असेल तर जिथं हा सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एकच खिळा आहे असं कन्सिडर करा, इथं जे 2 पट्ट्या मारल्यात एका खिळ्यानं कनेक्ट केल्यात, तसा हा एकच बॉन्ड आहे याचा अर्थ तिथं एकच खिळा आहे.
लावलेला असं कन्सिडर करायचं. म्हणजे हा बॉन्ड जो आहे तो इझिली गोल फिरू शकतो. याच्या इथला जर कन्सिडर केला तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड घेतला तर सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे तिथं सुद्धा आपल्याला त्या दोन पट्ट्या एकाच खेळानं बांधलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही कार्बन ऍटम गोल फिरू शकतात. जर मी असं कन्सिडर केलं की इथं जर सी डबल बॉन्ड सी घेतला, तर याचा अर्थ काय झाला, सी डबल बॉन्ड सी जर घेतलेला असेल तर आता हे दोन खिळ्यांनी हे दोन कार्बनला आपण फिट करून ठेवलेले आहे. त्यामुळे आता ते कार्बन गोल नाही फिरू शकत आहेत, आता तिथं ते ब्लॉक झाले, त्यांना फिरता येत नाहीये. फिरता जर येत नसेल तर हे उरलेले जे याला ग्रुप्स अटॅच करता येऊ शकतात या दोन्ही कार्बन्सना, ते सुद्धा ब्लॉक झाले, ते आता हलू नाही शकत आहेत. त्यामुळे मी जर इथला ग्रुप आणि इकडचा ग्रुप सेम घेतला किंवा इथला ग्रुप आणि इकडचा ग्रुप सेम घेतला, तर त्याच्याप्रमाणे आपण अरेंजमेंट चेंज करू शकतो. म्हणजे मी नेमकं काय म्हणतोय ते पुढच्या डायग्राम मध्ये बघा. बघा, समजा मी म्हणलंय डबल बॉन्डेड दोन ब्युटीन्स घेतलेले आहेत, दोघांमध्ये सुद्धा ब्यूट 2 इन आहे. बरोबर आहे का? 2 ब्युटीन हे लक्षात येत आहे का? पहिलं चेक करा. कार्बन ब्युटीन मध्ये 4 पाहिजेत. सो 4 कार्बन्स एका चेन मध्ये दिसत आहेत का? स्ट्रेट चेन दिसू शकते का तुम्हाला? सो स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहेत. त्यातल्या सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे, म्हणून आपण त्याला म्हणतोय 2 ब्युटीन. ओके, सो या 2 ब्युटीन मध्ये दोन अरेंजमेंट पॉसिबल आहेत, कारण इथं जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या डबल बॉन्डच्या अक्रॉस इथं फिक्स झाले हे दोन्ही डबल बॉन्ड्स. हे डबल बॉन्ड फिक्स झाल्यामुळं जे CH3 ग्रुप्स त्यांना अटॅच्ड आहेत ते आता फिरू नाही शकत आहेत, कारण डबल बॉन्ड जर फिरत नसतील तर CH3 जिथं होते त्याला अटॅच त्याच पोझिशनला ब्लॉक झाले. मग त्याच्यामुळं जे वेगवेगळे दोन CH3 ग्रुप्स आहेत, हे दोन CH3 ग्रुप्स एकमेकांच्या कंपॅरिझन मध्ये कुठल्या डिरेक्शनला आहेत त्याच्यावरती आपण आयसोमेरिझम करू शकतो. म्हणजे काय, इथं जे दोन पहिल्या ह्याच्यामध्ये सिस ज्याला लिहिलंय त्याच्यामध्ये दोन CH3 ग्रुप्स त्या डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आहेत, आणि दुसरं जर ट्रान्स टू ब्युटीन बघितलं तर त्याच्यामध्ये दोन CH3 ग्रुप्स ऑपोजिट डिरेक्शनला गेलेत डबल बॉन्डच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर. सो डबल बॉन्डच्या एका साईडला दोन CH3 ग्रुप्स आहेत का डबल बॉन्डच्या ऑपोजिट साईड्सला दोन CH3 ग्रुप्स आहेत. जसं मी CH3चं कंपॅरिझन केलं तसं दोन हायड्रोजन सुद्धा बघू शकता तुम्ही. दोन हायड्रोजन ग्रुप सेम साईडला आहेत का ऑपोजिट साईडला आहेत, त्याच्याप्रमाणे सुद्धा आपण त्याला सिस किंवा ट्रान्स असं लेबलिंग करू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट इथं मी डायग्राम मध्ये दाखवली आहे, दॅट इज इथं CH3 च्या आतमध्ये या एरियामध्ये मी त्यांच्यामध्ये रिपल्शन होत आहे असं दाखवायचा ट्राय केलं. मग रिपल्शन होत आहे, क्राउडिंग वाढतं तिथं. दोन CH3 ग्रुप जर एकाच साईडला आले तर तिथं ते एकमेकांना ढकलतात, कारण स्पेसमध्ये ते मावत नाहीयेत. ट्रान्समध्ये जर बघितलं तर ते एकमेकांच्या ऑपोजिट डिरेक्शनला गेलेत, त्यामुळे तिथं क्राउडिंग कमी आहे, ढकलाढकली त्यामुळे तिथं कमी होते. त्यामुळं त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळत असते. सो ट्रान्स आयसोमर्स जे असतात ते नॉर्मली सिस आयसोमर्स पेक्षा जास्त जास्त स्टेबल असतात, बिकॉज ऑफ लेस क्राउडिंग. पुढे कन्सिडर करू या टाईपच्या अजून एक 2-4 एक्झाम्पल्स बघूयात. समजा मी असं म्हणलं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेतला, त्याला हे ग्रुप्स अटॅच केले. समजा मी असं म्हणलं की इथं अटॅच केलाय मी CH3, इकडे अटॅच केलाय क्लोरीन. ओके, दुसऱ्या कार्बनला जर मी हायड्रोजन आणि हायड्रोजन घेतला, दोन हायड्रोजन्सच घेतले, तर मग आपण सिस आणि ट्रान्स करू शकत नाही. ही कन्सेप्ट नीट लक्षात घ्या, काय मी सांगायचा प्रयत्न करतोय ते. बघा, आपल्याला काय बघायचंय तर याच्या कंपॅरिझन मध्ये सेम साईडला कुठला ग्रुप आहे आणि ऑपोजिट साईडला कुठला ग्रुप आहे याला मला चेंज करून दाखवायचंय. म्हणजे CH3च्या एक सेम साईडला H आहे आणि CH3च्या ऑपोजिट साईडला पण H आहे, मग त्याच्यामध्ये काही फार फरक पडणार नाहीये. मी समजा असं कन्सिडर केलं की इकडचा हा क्लोरीन पण मी चेंज करतो. समजा मी असं म्हटलं की इकडे सुद्धा मी हायड्रोजन लावलं. ओके, सो दोन हायड्रोजन सेम साईडला आहेत का दोन हायड्रोजन ऑपोजिट साईडला आहेत, या दोघांना कम्पेअर केलं तर. तर याच्यावरती जर आपण सिस आणि ट्रान्स म्हणत असलो तर त्यातल्या एका कार्बनकडे जर मी सेम दोन ग्रुप घेतले, दोन्ही हायड्रोजनच घेतलेले असतील, तर मला त्याला कम्पेअरच नाही करता येऊ शकत आहे. आणि त्याच्यामुळं करायला काय लागतं की हे जे दोन डबल बॉन्डेड जे कार्बन्स आहेत, ज्यांचे आपण ग्रुप्स इथं कम्पेअर करणार आहे, त्यांना इथं लावलेला ग्रुप, इथं लावलेला ग्रुप हे दोन वेगळेच असले पाहिजेत. सेम पद्धतीनं इथं लावलेला ग्रुप आणि इथं लावलेला ग्रुप हे वेगळे असले पाहिजेत.
ओके, तरच आपण सिस आणि ट्रान्स असं करू शकतो. म्हणजे मी समजा आता त्याला अजून थोडं वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन सांगायचं झालं, तर जर मी इथं कुठला तरी एक ग्रुप लावलाय, त्याला आपण म्हणूयात ए, तर मग सेम कार्बनला मी ए लावून चालणार नाहीये. मला इथं कुठला तरी वेगळा ग्रुप लावला पाहिजे बी. तसं दुसऱ्या कार्बनला सुद्धा जर मी ग्रुप लावलेला असेल ए, तर मग सेम ग्रुप ए नाही मी इथं लावू शकत, मला इकडं बी लावला पाहिजे. जर असं केलेलं असेल की ए ए सेम साईडला आले, तर मग आपण याला म्हणणार आहे सिस. याच्याऐवजी जर ए ए ऑपोजिट साईडला गेले असते, मी इथं डायग्राम काढतो. ए आणि ऑपोजिट साईडला ए गेला, तर आपण याला म्हणणार आहे ट्रान्स. त्यावेळेला ऑटोमॅटिकली बी सुद्धा ऑपोजिट जातीलच, कारण मोलिक्युलर फॉर्म्युला सेम ठेवायचा आहे. त्याच्यामुळे हे बी मला वापरायला लागले असते. मग अशा टाईपची जी एक्झाम्पल्स आहेत, ती एक्झाम्पल्स आपण कन्सिडर करणार आहे. आणि मग त्याच्यामधनं आपण वेगवेगळी कंपाऊंड्स आणि त्यांच्यातल्या सिस आयसोमर्स आहेत का ट्रान्स आयसोमर्स आहेत, हे आपण आयडेंटिफाय करायचं ट्राय करूया. बघा, समजा मी एक्झाम्पल देतो आता, सी डबल बॉन्ड सी. इकडे मी घेतो क्लोरीन ब्रोमिन, क्लोरीन ब्रोमिन. काय आहे बघा, काय कन्सिडर करायचं आता, याच्यामध्ये दोन क्लोरिन्स सेम साईडला आलेले आहेत डबल बॉन्डच्या. याचा अर्थ याला मला सिस म्हणलं पाहिजे. जर मी क्लोरीनला कम्पेअर करण्याच्या ऐवजी यातल्या ब्रोमिनला कम्पेअर केलं असतं, चाललं असतं. दोन ब्रोमिन सेम साईडला आहेत, याचा अर्थ आपण त्याला म्हणणार आहे सिस. याच्याऐवजी जर मी कंपाऊंड चेंज केला, इकडे अटॅच करतो क्लोरीन ब्रोमिन, आणि ऑपोजिट साईडला ब्रोमिन आणि क्लोरीन, हा सिक्वेन्स फक्त चेंज केला, तर आता काय होणार आहे, क्लोरीन क्लोरीन ऑपोजिट साईडला गेले. सिमिलरली ब्रोमिन ब्रोमिन ऑपोजिट साईडला गेले, म्हणजे या आयसोमरला आपण म्हणणार आहे ट्रान्स. यातला मोर स्टेबल कुठला, तर मोर स्टेबल ट्रान्स. आय होप ही कन्सेप्ट म्हणून तुम्हाला लक्षात आलेली असेल. आता त्यातल्या व्हरायटी आपण बघण्याचा ट्राय करू. बघा, जर ग्रुप्स वेगवेगळे घेतलेले असतील, मग काय करायचं बघा. इथं जे एक्झाम्पल मी दाखवलंय, त्याच्यामध्ये कार्बनला एक जर कार्बन कन्सिडर केला, तर त्या कार्बनला ब्रोमिन आणि आयोडीन आहे, आणि दुसऱ्या कार्बनला मात्र फ्लोरीन आणि क्लोरीन आहे. मग आपण कसं त्याला सिस ट्रान्स आयसोमेरिझम आपण कसं एक्सप्लेन करू शकतो. बेसिकली त्याला सिस आणि ट्रान्स म्हणू शकतो का, जर नसेल म्हणू शकत, तर आपण नेमकं ते झेड कॉन्फिगरेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, झेड कॉन्फिगरेशन असं जे आपण म्हणतोय, ते नेमकं कसं असाइन करायचं, हा प्रकार थोडासा शिकण्यासारखा आहे. तर नीट समजून घ्या काय मी सांगायचा प्रयत्न करतोय ते. बघा, याचा अर्थ होत असतो, जर्मन वर्ड वरनं घेतलेलं ही कॉन्फिगरेशनची लेबलिंग आहेत. याचा अर्थ होत असतो एंट गेगन, जर्मन वर्ड आहे, त्याचा अर्थ होत असतो ऑपोजिट. म्हणजे जर सेम टाईपचे ग्रुप्स जर ऑपोजिट गेले, तर आपण त्याला म्हणणार आहे ई. सेम टाईपचे ग्रुप जर आपण सेम साईडला घेतलेले असतील, तर आपण त्याला म्हणणार आहे झेड. म्हणजे त्याला जर्मन वर्ड आहे सुजामेन, सो त्याच्यासाठीचा झेड हा शब्द आपण घेतलेला आहे. मग आता हे नेमकं आपण कसं करणार, म्हणजे सिस आणि ट्रान्स आणि ई आणि झेड याच्यामध्ये काही फरक आहे का बेसिकली, तर ते आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करू. बघा, आता आपण जे बघत होतो त्याच्यामध्ये तीन टाईपची कंपाऊंड्स आपण कन्सिडर केली, डबल बॉन्डेड कंपाऊंड्स. इथं एक टाईप आहे, त्याच्यामध्ये सी ए बी डबल बॉन्ड सी ए बी असा टाईप मी काढलेला आहे. म्हणजे काय, समजा मी असं म्हटलं की सी डबल बॉन्ड सी, आणि त्याला जे अटॅच करतोय ते ए बी ए बी सेम ग्रुप्स लावतोय. म्हणजे ए एकाला लावलेला असेल, तर दुसरीकडे सुद्धा दुसऱ्या कार्बनला सुद्धा तोच ए लावलेला आहे. म्हणजे जर मी असं कन्सिडर केलं की एकाला मी अटॅच करतो इथं CH3, तर CH3 दुसऱ्या कार्बनला लावतो. इकडे एच घेतला तर दुसऱ्या कार्बनला सुद्धा एच घेतो. आता तो सेम साईडला घेतलाय का ऑपोजिट साईडला घेतलाय, हे आता मी सांगत नाहीये, मी टाईप फक्त अजून वेगळा करायचा प्रयत्न करतोय. टाईप बघा पहिले, मग आपण त्याच्याप्रमाणे जायचा प्रयत्न करू. बघा, सी डबल बॉन्ड सी घेतला, दुसऱ्या टाईप कडे जातोय. काय सांगितलंय बघा,
दुसरा टाईप काय घेतलाय, CAB डबल बॉन्ड CAX, म्हणजे याला मी ए ग्रुप समजा CH3 घेतला, बी ग्रुप H घेतला, दुसऱ्या बाजूला AX आहे म्हणजे ए तोच ठेवलेला आहे समजा CH3, पण इकडचा ग्रुप मी चेंज केला, लेट्स से क्लोरीन घेतला, मग आपण याला सिस ट्रान्स म्हणू शकतो का? आणि तिसरा टाईप आहे, त्याला म्हणलंय CAB आणि डबल बॉन्ड CAX, म्हणजे आपण डायरेक्ट ग्रुपच चेंज करून टाकले. इथं मी कन्सिडर करतो C डबल बॉन्ड C, इकडे मी ग्रुप लावलाय ए आणि बी, समजा मी म्हटलं CH3H, आणि या बाजूला मात्र मी अटॅच केला क्लोरीन आणि ब्रोमिन. मग आपण याला सिस आणि ट्रान्स म्हणू शकतो का? तर आता लक्षात घ्या, जर आपण असं म्हणतोय की सेम ग्रुप सेम साईडला असेल तर आपण त्याला म्हणणार आहे सिस. तर याच्यामध्ये तर डायरेक्ट आपण म्हणू शकतो की हा सिस मी काढलेला आहे. मग याचा आयसोमर, ट्रान्स आयसोमर काय असला पाहिजे? तर ट्रान्स आयसोमर साठी याच्यासाठी काय करीन मी, की हा CH3 जो आहे तो फक्त इकडे खाली घ्यायचा, म्हणजे आपल्याला ट्रान्स आयसोमर मिळेल. मी इथं चेंज करतो आणि हा आयसोमर मी ट्रान्स खाली घेतो, म्हणजे इकडे खाली CH3 घेतला, इथं वर H घेतला की आपल्याला ट्रान्स आयसोमर मिळेल. म्हणजे याच्यामध्ये सिस ट्रान्स पॉसिबल आहे. तसं हा जो सेकंड बघितला टाईप तुम्ही CAB आणि AX, तर याच्यामध्ये सुद्धा CH3 सेम साईडला आलेलं दिसतंय, म्हणजे याला मी सिस म्हणू शकतो. याचा जर मला ट्रान्स आयसोमर करायचा असला तयार, तर आपल्याला काय केलं पाहिजे ट्रान्स आयसोमरसाठी? तर या दुसऱ्या कार्बनचा CH3 जो ग्रुप आहे तो खाली घेऊ, आणि वरच्या बाजूला इकडं जो CH3 होता त्याच्याऐवजी क्लोरीन घेऊ, म्हणजे याला आपण काय कन्सिडर करू शकतो की आता CH3 ऑपोजिट साईडला गेले, म्हणजे याला आपण म्हणू शकतो ट्रान्स. ओके. पण सेम पद्धतीनं जर या थर्ड सिच्युएशन मध्ये करण्याचा प्रयत्न केला तर काय दिसतंय तुम्हाला? तर एका कार्बनला इथं CH3 आहे, तर दुसऱ्या कार्बनकडे CH3 कुणाकडेच नाहीये, म्हणजे कुठलाच ग्रुप त्याच्याकडे CH3 नाहीये. तसा जर हा हायड्रोजन कम्पेअर करण्याचा प्रयत्न केला तर या दुसऱ्या कार्बनकडे हायड्रोजन नाहीच आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं? तर अशा सिच्युएशन मध्ये इथं जे आधी सांगितलंय, आधीच्या स्लाइड मध्ये जे सांगितलेलं होतं तसं EZ कॉन्फिगरेशन असं द्यायचं. मग EZ कॉन्फिगरेशन या उरलेले हे जे दोन टाइप्स आहेत, इथं सुद्धा आपण EZ कॉन्फिगरेशन देऊ शकतो, इथं पण देऊ शकतो, या सेकंड टाइप मध्ये पण देऊ शकतो, आणि थर्ड साठी सुद्धा देऊ शकतो. तर हे EZ कॉन्फिगरेशन नेमकं काय आहे? एंड गेगेन म्हणजे E ऑपोजिट, आणि चुजामेन म्हणजे Z म्हणजे ऑन सेम साइड, हे नेमकं काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. बघा, EZ सिस्टीम याच्यासाठी आपल्याला सिप रूल्स अप्लाय करायचे. सिप रूल्स 3 सायंटिस्ट आहेत, कान, इनगोल्ड आणि प्रिलॉग, या तिघांनी मिळून दिलेले हे रूल्स आहेत. त्यांच्या नेम्सच्या इनिशियल्स प्रमाणे आपण यांच्या रूल्सना आपण सिप रूल असं म्हणतो. कान, इनगोल्ड आणि प्रिलॉग त्यांनी सांगितलेले एक एक स्टेप लक्षात घेऊयात, आणि त्याच्याप्रमाणे इथं जर तुम्ही ही स्लाइड किंवा व्हिडिओ पॉज केलात तर तुम्हाला सगळे रूल्स इथं दिसतील. याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर जे ग्रुप्स अटॅच्ड असतात डबल बॉन्डेड कार्बनला, त्या कार्बनच्या प्रत्येक ग्रुपला प्रायोरिटी द्यायची. ती प्रायोरिटी कुठल्या बेसिसवरती द्यायची ते बघ इथं सांगितलेलं आहे, स्टेप वाईज सांगितलेलं आहे. ते आपण हळूहळू सॉल्व्ह करून बघणार आहे. सो त्या ज्या प्रायोरिटीज आहेत, त्या सेम प्रायोरिटीचे ग्रुप जर सेम साईडला आले तर आपण त्याला म्हणणार आहे झेड. जर सेम प्रायोरिटीचे ग्रुप जर ऑपोजिट डिरेक्शनला गेले तर आपण त्याला म्हणणार आहे ई. आता इथं आधीचा आपण जी एक्झाम्पल्स घेतलेली होती त्याच्यामध्ये आपण हे EZ देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. बघा, आता समजा मी असं म्हणलं इथं की याला मी प्रायोरिटी देतो समजा 1, ते कशी द्यायची ते आपण बघू. पण समजा मी म्हणलं याला प्रायोरिटी नंबर 1, हायड्रोजनला मी म्हणलं प्रायोरिटी नंबर 2. ओके. एका कार्बनचे जे दोन ग्रुप्स आहेत, डबल बॉन्डेड कार्बनचे दोन ग्रुप्स, त्याला आपण प्रायोरिटी दिली प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2. दुसरा कार्बन घेतला तर दुसऱ्या कार्बन प्रमाणे प्रायोरिटी 1 कोणाची आहे, तर CH3 ची आहे, म्हणजे ह्याला प्रायोरिटी 1 म्हणणार, आणि मग हायड्रोजनला आपण म्हणतोय प्रायोरिटी नंबर 2. सो प्रायोरिटी, सेम प्रायोरिटीचे ग्रुप सेम साईडला आहेत का ऑपोजिट साईडला आहेत? तर 1 प्रायोरिटीचे ग्रुप्स अपोजिटला आहेत, सेम पद्धतीनं 2 प्रायोरिटीचे ग्रुप सुद्धा ऑपोजिट साईडला आहेत. मग अशा वेळेला आपण याला म्हणणार आहे ई.
ओके. जर उलट झालं असतं, 1 प्रायोरिटीचे ग्रुप सेम साईडला आले असते, 2 प्रायोरिटीचे ग्रुप सेम साईडला आले असते, मग आपण त्याला म्हणलं असतं झेड. सो या पद्धतीनं आपण त्याला लेबलिंग करणार आहे. जसं सिस होतं, त्या सिसच्या ऐवजी आपण म्हणू शकतो झेड, आणि ट्रान्सच्या ऐवजी आपण म्हणू शकतो ई. हे कुठल्या कंपाऊंडसाठी? तर टाईप 1 आणि टाईप 2 साठी. टाईप 3 साठी तसं करता येत नाही. मगाशी आपण बघितलं की ग्रुप्सच सेम नाहीयेत, त्यामुळे आपण तिथं कम्पेअर नाही करू शकत. पहिलं आपल्याला शिकलं पाहिजे की प्रायोरिटीज आत्ता मी ज्या दिल्या त्या कशा नेमक्या असाइन करता येऊ शकतील. इथं सगळे रूल्स आहेत. सो एक 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 रूल थोडंसं डिटेलमध्ये आपण बोलूयात. बघा, हे कान इनगोल्ड प्रिलॉग रूल्स म्हणजे सिप रूल्स. त्याचं पहिलं म्हणणं असं आहे, फर्स्ट रूल असा आहे की हायर प्रायोरिटी फॉर हायर ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय? म्हणजे आधीचा जर तुम्ही ग्रुप बघितला, इथं जर बघितलं, तर असं चेक करायचं की डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच ग्रुप कुठलेत आणि डायरेक्टली अटॅच्ड ॲटम कोण आहे, त्यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे. म्हणजे आता मी इथं थोडस एक्सप्लेन करतो. बघा, बघा मी इथं असं कन्सिडर करतोय, एक कार्बन डबल बॉन्डेड आहे, त्याला दुसरा कार्बन आहे, त्याला त्याचे त्याचे काहीतरी ग्रुप्स आहेत. सो इथं समजा मी याला अटॅच केला CH3, तरी जरी मी इथं ग्रुप CH3 लावलेला असेल, तरी कार्बनचा बॉन्ड या सी आणि 3 हायड्रोजन याच्यापैकी कुणाला आहे? तर तो बॉन्ड आपण अटॅच केलेला आहे तो कार्बन, म्हणजे ऍक्च्युअली यातला कार्बन अटॅच्ड आहे आणि मग त्याला 3 हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत. ओके. इथं समजा मी म्हटलं हायड्रोजन अटॅच्ड आहे, तर प्रायोरिटी कशी द्यायची? तर प्रायोरिटी देताना असं बघायचं की डायरेक्टली अटॅच कोण आहे या डबल बॉन्डेड कार्बनला. तर हा कार्बन आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर काय? 6. मग दुसरा ग्रुप काय अटॅच्ड आहे? हायड्रोजन. मग त्याचा ऍटॉमिक नंबर काय? 1. म्हणजे मग त्याच्यामध्ये हायर प्रायोरिटी कुणाला द्यायची? तर रूल बघा काय सांगितलंय इथं. काय सांगितलेलं आहे रूल? तर हायर प्रायोरिटी द्यायची टू हायर ॲटॉमिक नंबर. म्हणजे आपल्याला काय मेन्शन केलं पाहिजे, कुणाला हायर प्रायोरिटी दिली पाहिजे? तर या कार्बनला प्रायोरिटी आधीची दिली पाहिजे. म्हणजेच जर मी इथं थोडस क्लिअर करून घेतो, कार्बनला प्रायोरिटी हायर द्यायची होती, म्हणजे जर मी इथं CH3 जर लिहिला तर त्याला प्रायोरिटी मला दिली पाहिजे 1, आणि हायड्रोजन जो लिहिलाय त्याचा ॲटॉमिक नंबर लहान आहे कार्बनपेक्षा, त्यामुळे मी त्याला प्रायोरिटी नंबर देणार आहे 2. सेम पद्धतीनं जर दुसऱ्या बाजूला आपण कन्सिडर केला, परत सेम ग्रुप घेतोय CH3 आणि H, पुन्हा एकदा प्रायोरिटी द्यायची. काय चेक करायचं? हा जो कार्बन आहे दुसरा, त्या डबल बॉन्डेड कार्बनला कुठले 2 ग्रुप्स अटॅच्ड आहेत? एक आहे CH3 आणि दुसरा आहे H. ठीक आहे, पण त्याच्यामधलं 2 डायरेक्टली अटॅच्ड ऍटम्स कुठले आहेत? ते एक आहे कार्बन आणि दुसरा आहे हायड्रोजन. सो त्यांचे ॲटॉमिक नंबर्स कन्सिडर केले. या कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. सो हायर प्रायोरिटी कुणाला देणार? तर हायर ॲटॉमिक नंबरला. म्हणजेच आपल्याला कसा प्रायोरिटी दिली पाहिजे? याला म्हणलं पाहिजे 1, हायड्रोजनला म्हणलं पाहिजे 2. आपल्याला काय दिसतंय? प्रायोरिटी नंबर 1 सेम साईडला आलाय, किंवा प्रायोरिटी नंबर 2 सेम साईडला आलेला आहे. म्हणजे याला आपण म्हणणार आहे झेड. सिस नाही म्हणायचं. आता प्रायोरिटी जर बघत असलो तर आपण त्याला म्हणणार आहे झेड. ओके. आता कंपाऊंड चेंज करतो. सी डबल बॉन्ड सी. ओके. इथले ग्रुप्स मी चेंज करतोय. समजा मी म्हटलं इथं आपण अटॅच केलेला असेल OH, इकडे अटॅच केला हायड्रोजन, इकडे अटॅच करूयात OH, इकडे अटॅच केलाय मी हायड्रोजन. मग काय होईल? आता प्रायोरिटी नंबर्स बघाय, प्रायोरिटी द्यायची. तर डायरेक्टली अटॅच कोण आहे? पहिला कार्बन घेतो मी, हा कार्बन. सो याला अटॅच कोण कोण आहे? तर एक आहे OH, दुसरा आहे H. मग ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय? तर 8. हायड्रोजनचा काय? 1. हायर ॲटॉमिक नंबर कोणाचा? ऑक्सिजनचा. सो ऑक्सिजनला आपण प्रायोरिटी देणार आहे 1, हायड्रोजनला देणार 2. दुसऱ्या बाजूला ॲटॉमिक नंबर ऑक्सिजनचा 8, म्हणजे प्रायोरिटी 1, हायड्रोजन
ऍटॉमिक नंबर 1, सो लोअर प्रायोरिटी त्याला मिळेल. पुन्हा एकदा 1 1 सेम साईडला आले, 2 2 प्रायोरिटी वाले सेम साईडला आले, म्हणजे याला सुद्धा आपण म्हणणार आहे झेड. मी बारकासा चेंज करतो. बघा तुम्ही ट्राय करा आता प्रायोरिटी देण्याचा. व्हिडिओ पॉज करा ज्या वेळेला मी हे ग्रुप्स देईन. बघा समजा मी म्हणलं इकडं OH आणि H एका कार्बनला दिलाय, दुसऱ्याला इथं मी दुसऱ्या कार्बनला देतो CH3, आणि इकडं देतो लेट्स से NH2. ओके, आता चेक करायचं काय करायला लागेल आपल्याला, प्रायोरिटीज द्यायच्या. सो हा कार्बन जर कन्सिडर करत असला तर त्याला 1 आणि 2 मेन्शन करायचे. कुठले कुठले ग्रुप्स आहेत त्या दोन ग्रुप्सला काय प्रायोरिटी देणार आहे ते ठरवायचं. सो याला प्रायोरिटी नंबर 1 म्हणणार, कारण ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर हायर आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर थोडा कमी आहे, 1 आहे, म्हणून त्याला आपण प्रायोरिटी काय देणार आहे, सेकंड. तसं दुसरा कार्बन घेतला की त्याच्या दोघांना परत 1 आणि 2 प्रायोरिटी द्यायची. डायरेक्टली अटॅच कोण आहे, इथं कार्बन, मग कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय, 6. इथं डायरेक्टली अटॅच कोण आहे, नायट्रोजन, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. मग आता हायर ॲटॉमिक नंबर कुणाचा, नायट्रोजनचा, त्यामुळे प्रायोरिटी याला आली 1, याला येणार आहे 2. सो आता प्रायोरिटी 1 आणि 2 सेम साईडला आलेत, किंवा उलट काय बोलू शकतो आपण, 1 आणि 1 प्रायोरिटी ऑपोजिट गेल्या एकमेकांच्या. याचा अर्थ याला आपण काय मेन्शन केलं पाहिजे, याला आपण म्हणणार आहे ई. आय होप लक्षात आलेलं असेल. आता मी इथल्या ग्रुप्स चेंज करतो, तुम्ही असाइन करण्याचा प्रयत्न करा. बघा मी फसवायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही फसायचं नाहीये. जर तुम्हाला EZ आयसोमेरिझम करायला सांगितलेलं आहे, याचा अर्थ काय होणार आहे, तुम्हाला सेम ग्रुप ऑपोजिट डिरेक्शनला आहे का वगैरे ते बघायचं नाहीये. सिस आणि ट्रान्स करत नाहीये आपण. आपण EZ आयसोमेरिझम करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये प्रायोरिटी चेक करायचे. प्रायोरिटी चेक करत असताना काय करणार, डबल बॉन्डेड जो कार्बन आहे त्या प्रत्येक डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच जे 2-2 ग्रुप्स आहेत त्यांना 1 आणि 2 प्रायोरिटी द्या. नायट्रोजन का कार्बन कुणाला दिली पाहिजे, तर नायट्रोजन, कारण ॲटॉमिक नंबर इज 7, कार्बन ॲटॉमिक नंबर इज 6, सो याला प्रायोरिटी नंबर 2 दिली. दुसऱ्या बाजूला कार्बन अटॅच्ड आहे आणि ऑक्सिजन, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर इज 8, कार्बन ॲटॉमिक नंबर इज 6, म्हणजे आपल्याला ऑक्सिजनला प्रायोरिटी नंबर 1 दिली पाहिजे. कार्बनला ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळे, लोअर असल्यामुळे प्रायोरिटी खाली आली. म्हणजे याला आपण काय असाइन करणार आहे, 1 1 ऑपोजिट गेलं, 2 2 ऑपोजिट गेलं, सो याला आपण म्हणणार आहे ई. अजून एक कंपाऊंड घेतो, ट्राय करा. बघा ॲटॉमिक नंबर प्रमाणे चाललेलं आहे. कार्बन, पहिला कार्बन घेतला तर त्याला काय काय अटॅच्ड आहे, एक कार्बन अटॅच्ड आहे आणि दुसरा ऑक्सिजन अटॅच्ड आहे, म्हणजे काय प्रायोरिटी आली पाहिजे, 1 आणि 2. दुसऱ्या बाजूला बघा क्लोरीन आणि ब्रोमिन, ॲटॉमिक नंबर कुणाचा हायर, ब्रोमिनचा, सो प्रायोरिटी 1 आणि 2. म्हणजे काय मिळालं आपल्याला, याचा अर्थ होत असतो 1 1 सेम साईडला आले, म्हणजे याचा अर्थ इट इज झेड आयसोमर. ओके, नेमिंगकडे आता आपण नको जायला, फक्त एवढंच असाइन करूयात की ई आहे का झेड आहे. ठीक आहे, पुढचं बघू. समजा
असे ग्रुप्स असतील तर एक रूल चेंज करून पुढचे रूल्स ट्राय करूयात. बघा, समजा कनेक्टेड आयटम सेम घेतो मी आणि मग त्यांना कम्पेअर करूयात. ओके, इथले मी आधी सगळी स्पेस तयार करतो आणि मग आपण चेक करू. बघा, वेगवेगळे ग्रुप्स देतोय, असाइन करण्याचा प्रयत्न करू. ओके, सो आता याला मी एक्सप्लेन करतो आणि मग पुढची 2 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. बघा काय सांगतोय, डायरेक्टली अटॅच कोण आहे पहिल्या कार्बनला, तर डायरेक्टली अटॅच आहे कार्बन. आणि दुसऱ्या ग्रुप मधलं कोण अटॅच आहे, तर तो सुद्धा कार्बनच आहे. हा जो मी आत्ता याला ब्लॅक करतोय तो. मग आता दोन्ही जर कार्बन असतील तर मग प्रायोरिटी 1 आणि 2 कशी मेन्शन करायची, तर काय करायचं, त्या त्या कार्बनला पुढं काय अटॅच आहे ते चेक करायचं. म्हणजे हा जो कार्बन आहे, या कार्बनला काय काय अटॅच आहे, तर या कार्बनला इथं मी असं दाखवतो बघा, हा जो कार्बन आहे त्या कार्बनला कुठले 3 ग्रुप्स अटॅच आहेत, तर त्याला 3 ग्रुप्स अटॅच आहेत, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. आणि हा जो दुसरा कार्बन आहे त्याला काय काय अटॅच आहे, तर हा कार्बन इकडे काढतो, त्याला काय अटॅच आहे, एक CH3 अटॅच आहे म्हणजे त्याचा कार्बन आहे, आणि उरलेले 2 आहेत ते हायड्रोजन आहेत. म्हणजे हे CH2 जो आहे त्या CH2 चे हे 2 हायड्रोजन्स, आणि त्याच्या पुढे जो CH3 आहे त्याचा अर्थ त्याला डायरेक्टली अटॅच आहे तो कार्बन आहे CH3 चा. म्हणजे एक कार्बन आहे हा वरचा, ज्याला मी आता हायलाइट करतोय, हा कार्बन, हा CH3 जो ग्रुप आहे याला या कार्बनला तिन्ही हायड्रोजन्सच आहे. पण या कार्बनला दुसरा जो मी आता हायलाइट करतोय येलोनं, तो त्याला काय काय अटॅच आहे, तर त्याला एक कार्बन अटॅच आहे आणि 2 हायड्रोजन्स अटॅच आहेत. म्हणजे मग आता त्याला प्रायोरिटीज कशा दिल्या पाहिजेत, तर प्रायोरिटी आपण काय म्हणणार, याला 1, कारण त्याला एक कार्बन 2 हायड्रोजन अटॅच आहेत, आणि याला प्रायोरिटी 2 कारण त्याला तिन्ही हायड्रोजन्स अटॅच आहेत. तसं आता दुसऱ्याचं चेक करा, दुसऱ्या साईडला काय म्हणणार, इकडचं सिंपल आहे, हा तर CH3 आहे आणि इकडे H आहे, म्हणजे काय प्रायोरिटी देणार, CH3 ला प्रायोरिटी 1 कारण ऍटॉमिक नंबर हायर, दुसऱ्या बाजूला 2. सो आता काय मिळालं बघा, 2 2 ऑपोजिट साईडला गेलं, सो इट मस्ट बी E. पुढचं कन्सिडर करतो. बघा आता तुम्ही चेक करा, तुम्ही ट्राय करा याचा व्हिडिओ पॉज करून. करा. बघा, प्रायोरिटी नंबर क्लोरीनला 1 येणार कारण ऍटॉमिक नंबर हाय आहे, CH3 सेकंड आला. तर दुसरीकडे CH3 आणि CH2 याच्यामध्ये आत्ताच आपण काय केलं होतं, हा जो कार्बन आहे CH2 CH3 चा, त्याला 2 हायड्रोजन्स अटॅच आहेत आणि एक कार्बन अटॅच आहे. याचा अर्थ होत असतो याला प्रायोरिटी 1 येणार, याला प्रायोरिटी 2. म्हणजे काय स्ट्रक्चर काढलंय मी, 1 1 ऑपोजिट गेले, 2 2 ऑपोजिट गेले, म्हणजे E आलं पाहिजे. समजा मी असं म्हणलं, इथे अटॅच केलाय मी CH3, इकडे अटॅच केला COOH, दुसऱ्या बाजूला आहे OH आणि CH3, CH2 CH3 घेतो. ओके, आता बघा, लक्षात घ्या काय सांगतोय ते नीट समजून घ्या. अशा सिच्युएशन मध्ये बघा,
पहिला जो कार्बन आहे त्याला CH3 अटॅच्ड आहे, म्हणजे त्या कार्बनला काय काय अटॅच्ड आहेत? 3 हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत. हा जो दुसरा कार्बन आहे COOH चा जो कार्बन आहे याला काय काय अटॅच्ड आहे? त्याला अटॅच्ड आहे डबल बॉन्डेड ऑक्सिजन आणि एक ऑक्सिजन. त्या ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच्ड आहे. OH याचा अर्थ ऑक्सिजनच्या पुढे हायड्रोजन आहे, पण त्या कार्बनला डायरेक्टली अटॅच्ड कोण आहे? तर एक आहे डबल बॉन्डेड O, दुसरा आहे सिंगल बॉन्डेड O. तर जो डबल बॉन्डेड O आहे तो 2 वेळेला काउंट करायचा, म्हणजे त्या कार्बनला काय अटॅच्ड आहे? तर त्याला अटॅच्ड आहेत 3 ऑक्सिजन्स असं कन्सिडर करायचं. कायम 3 वेळेला विचार करणार आपण. एक आहे डबल बॉन्डेड O, म्हणजे तो ऑक्सिजन 2 वेळा काउंट केला, आणि दुसरा आहे सिंगल बॉन्डेड O, म्हणजे याला 3 ऑक्सिजन्स अटॅच्ड आहेत आणि दुसऱ्या कार्बनला मात्र 3 हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत. म्हणजे प्रायोरिटी कुणाला आली? COOH ला. दुसरं CH3 ला प्रायोरिटी नंबर 2. तसं दुसऱ्या बाजूचं बघा, त्याला डायरेक्टली अटॅच कोण कोण आहे? तर OH अटॅच्ड आहे, म्हणजे इथं तर डायरेक्ट O अटॅच्ड आहे, आणि दुसऱ्या बाजूला कार्बन अटॅच्ड आहे, म्हणजे तिथं डायरेक्ट आपण ऍटॉमिक नंबरचाच विचार करू शकतो. ऍटॉमिक नंबर ऑक्सिजनचा हायर दॅन कार्बन. परत एकदा 1-1 ऑपोजिट डिरेक्शनला गेलं, म्हणजे याला सुद्धा मी म्हणणार आहे E. तसं इकडचे आता वरचे ग्रुप्स मी चेंज करतो. इकडे मी अटॅच करतो C सिंगल बॉन्ड H डबल बॉन्ड O. दुसरा अटॅच करतो असं दिलंय. जर तुम्हाला सिस ट्रान्स करायचं असतं तर तुम्ही काय म्हणलं असतं? हा COOH आणि हा COOH एकाच साईडला आला म्हणजे हा सिस आहे, असं डायरेक्ट केलं असतं. पण आपल्याला EZ करायचंय, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? प्रायोरिटीज दिल्या पाहिजेत. काय देणार? या पहिल्या डबल बॉन्डेड कार्बनला कार्बन अटॅच्ड आहे, दुसरा सुद्धा कार्बन अटॅच्ड आहे, म्हणजे आपल्याला काय चेक केलं पाहिजे? नेक्स्ट कोण अटॅच्ड आहे? या कार्बनला 3 ग्रुप्स कुठलेत आणि या कार्बनला 3 ग्रुप्स कुठलेत? डबल बॉन्डेड असेल तर तो ग्रुप 2 वेळेला बोलायचा आहे. म्हणजे पहिल्या कार्बनला अल्डिहाइडचा जो कार्बन आहे त्या अल्डिहाइडच्या कार्बनला C डबल बॉन्ड O आहे, म्हणजे 2 वेळेला O आहेत आणि 1 वेळेला हायड्रोजन आहे. दुसरा COOH असलेला डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे, त्यामुळे तो 2 वेळा घेतला, आणि तिसरा OH आहे, म्हणजे तिसरा सुद्धा ऑक्सिजनच आहे. म्हणजे इथं प्रायोरिटी सिक्वेन्स काय आला? COOH ला 1 म्हणणार आणि CHO ला 2 म्हणणार, कारण त्याच्यामध्ये एक हायड्रोजन आहे. दुसऱ्या बाजूचा बघा, परत एकदा दुसऱ्या डबल बॉन्डेड कार्बनला पण 2 C आहेत, पण त्याच्यामध्ये काय कन्सिडर करणार आहे? या कार्बनला 3 ग्रुप्स कुठले आहेत? तर तिन्ही हायड्रोजन्स आहेत. दुसऱ्या कार्बनला 3 ग्रुप्स कुठले आहेत? तर एक डबल बॉन्डेड O आहे, त्यामुळे तो 2 वेळा घेतला, आणि एक सिंगल बॉन्डेड O आहे, म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? याला प्रायोरिटी नंबर 1, प्रायोरिटी नंबर 2. म्हणजे काय आलं? 1-1 सेम साईडला आले, याचा अर्थ हा Z आयसोमर आहे. आय होप हे कळतंय तुम्हाला. जर नाही लक्षात येत आहे, अजून एक्झाम्पल्स हवी असतील तर खाली कमेंट करा. मी अजून तुम्हाला नवीन एक व्हिडिओ तयार करून फक्त EZ कॉन्फिगरेशन अजून डिटेलमध्ये, अजून एक्झाम्पल्स सकट, अजून काही ट्रिकी एक्झाम्पल्स घेऊन आपण सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला देऊ शकतो. एखादं एक्झाम्पल अजून घेतो. बघा, समजा एका बाजूला मी इथं घेतलं आयोडीन, COOH, ब्रोमीन,
OH. काय करणार? पहिलं काय बघायचं? पहिला रूल काय आहे? ऍटॉमिक नंबर. जर तो सेम असेल तर आपण पुढं काय अटॅच्ड आहे ते बघतो. सो याचा ऍटॉमिक नंबर आयोडीन, ऍटॉमिक नंबर मोठा आहे. हॅलोजन आहे, हॅलोजन मध्ये तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एवढा खाली येतोय. कार्बन ऍटॉमिक नंबर खूप लहान आहे, म्हणजे 1. COOH असला तरी सुद्धा ऍटॉमिक नंबर कार्बनचा 6 असल्यामुळं प्रायोरिटी 2 येणार आहे. ब्रोमीन, OH ला प्रायोरिटी ब्रोमीनला प्रायोरिटी नंबर 1 कारण ऍटॉमिक नंबर हायर आहे, आणि OH ला ऍटॉमिक नंबर 2. प्रायोरिटी नंबर 2 सेम साईडला आले, प्रायोरिटी नंबर 1 सेम साईडला आले, याचा अर्थ इट मस्ट बी अ झेड आयसोमर. सो हे सगळे EZ आयसोमेरिझमचे एक्झाम्पल्स आहेत. आता या पद्धतीचे एक्झाम मध्ये सीईटी, जेई, NET, आयसर, जेई ऍडव्हान्स सारख्या एक्झाम्स मध्ये सुद्धा अशा टाईपचे ऑर्डर लावा प्रायोरिटीच्या, असे क्वेश्चन्स येत असतात. सो एकदा चेक करून बघा काय आहे. बघा बरं, व्हिडिओ पॉज करा आणि हे वेगवेगळे जे ग्रुप्स दिलेले आहेत त्यांना प्रायोरिटी ऑर्डर मध्ये लावा. या 4 जणांना ऑर्डर मध्ये लावा. झाल्यानंतर मी पुढचा व्हिडिओ चेक करून बघा. सो आपल्याला काय लक्षात येत आहे? ऍटॉमिक नंबर्सचा विचार करूयात. सो ऍटॉमिक नंबर इथं डायरेक्टली OH आहे म्हणजे ऍटॉमिक नंबर इज 8. कार्बन COOH असला तरी कार्बन आहे म्हणजे ऍटॉमिक नंबर 6. पुढचा सुद्धा इथं कार्बन कार्बन अटॅच्ड आहेत म्हणजे आपल्याला इथं कंपॅरिझन करण्याची गरज आहे. सो मी इकडे खाली थोडी जिथं स्पेस आहे इथं थोडंसं मेन्शन करतो. 4 जण आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, दुसऱ्यामध्ये कार्बन, 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 तिसऱ्यामध्ये. ओके, सो आता याला तर प्रायोरिटी नंबर 1 येणार डायरेक्टली, मी इथं मेन्शन करून ठेवतो. पुढचं जे आहेत तो कोण आहे? हा COOH आहे. म्हणजे या कार्बनकडे काय असलं पाहिजे? COOH म्हणजे त्याला 3 ग्रुप्स कुठले आहेत ते तर मेन्शन करू आपण. कुठले कुठले? तर COOH म्हणजे डबल बॉन्डेड ऑक्सिजन आणि मग एक सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन. त्याच्यानंतर CH2OH म्हणजे काय अटॅच्ड आहे? OH चा ऑक्सिजन अटॅच्ड आहे आणि CH2 आहे म्हणजे 2 हायड्रोजन्स अटॅच्ड. त्याच्यानंतर CHOH CH3 म्हणजे कसं असलं पाहिजे? CHOH आणि CH3 म्हणजे अटॅच काय काय आहे त्याला? डायरेक्टली अटॅच ग्रुप्स कुठले आहेत? तर एक ऑक्सिजन, एक कार्बन, एक हायड्रोजन. सो या प्रायोरिटी प्रमाणेच इथं लिहितो मी. ऑक्सिजनची प्रायोरिटी हायर आहे त्यामुळे त्याला फक्त लिहिताना वर लिहितो, कार्बन खाली लिहितो, म्हणजे आपल्याला कम्पेअर करता येईल. बघा सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की एक एक ऑक्सिजन आहेच आहेत सगळ्यांकडे. मग उरलेले कोण आहेत? उरलेले याच्याकडं 2 ऑक्सिजन्स आहेत, याच्याकडं एक कार्बन, एक हायड्रोजन आहे, आणि याच्याकडे मात्र दोन्ही हायड्रोजन्स आहेत. म्हणजे आपल्याला कम्पेअर करताना काय करायला लागेल? याला प्रायोरिटी नंबर 2 ठेवली पाहिजे, याला या उरलेल्या दोघांमध्ये प्रायोरिटी 3 आणि याला प्रायोरिटी 4. इथे मी मेन्शन करतो प्रायोरिटी नंबर 1, मग 2, ही थर्ड प्रायोरिटी आहे आणि हे 4th. तसं पुढच्या एक्झाम्पलचं बघा बरं, या 4 जणांना कम्पेअर करा आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करून बघा. बघा मी इथं मेन्शन करतो, नायट्रोजन आहे म्हणजे ऍटॉमिक नंबर आहे त्याचा 7. इथं कार्बन अटॅच्ड आहे, ऍटॉमिक नंबर 6. परत नायट्रोजन अटॅच्ड आहे, ऍटॉमिक नंबर 7. आणि CH2NH2 म्हणजे डायरेक्टली अटॅच कार्बन आहे म्हणजे ऍटॉमिक नंबर 6. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? तर या दोघांना एकमेकांबरोबर कम्पेअर केलं पाहिजे आणि नायट्रोजनवाल्या दोघांना एकमेकांबरोबर कम्पेअर केलं पाहिजे. मग तसा विचार करून बघू आपण पहिला. ओके, सो पहिलं कन्सिडर करतो मी NH2 आणि NO2.
नंतर CN का CH2NH2. ओके, म्हणजे प्रायोरिटी आता आपल्याला काय केलं पाहिजे, नायट्रोजनला काय काय अटॅच्ड आहेत, दोन हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत. आणि इकडं काय अटॅच्ड आहे, तर नायट्रोजनला ऑक्सिजन्स अटॅच्ड. म्हणजे कुणाला प्रायोरिटी दिली पाहिजे मला, तर प्रायोरिटी ऑफकोर्स आपल्याला NO2 ला दिली पाहिजे. आता दोघांचा ऍटॉमिक नंबर इथं जर चेक केला तर इथं 7 आहे, विच इज ग्रेटर दॅन 6. म्हणजे या 6च्या आधी आपल्याला प्रायोरिटी या 7 वाल्यांना देऊन टाकली पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ होत असतो याला NO2 ला प्रायोरिटी आपण देणार आहे 1, NH2 ला प्रायोरिटी देणार आहे 2. मग आपण सायनाइड का CH2NH2 यांना कम्पेअर करणार. आता सायनाइड म्हणजे याचा अर्थ होत असतो C≡N. म्हणजे याला कार्बनला 3 ग्रुप्स कुठले अटॅच्ड आहेत, तर नायट्रोजन, नायट्रोजन, नायट्रोजन. कारण ट्रिपल बॉन्ड आहे. जसं डबल बॉन्डेड ऑक्सिजन आपण 2 वेळेला दाखवत होतो, तसं ट्रिपल बॉन्डेड नायट्रोजन आपण 3 वेळेला दाखवणार. मग इथं या कार्बनला कोण अटॅच्ड आहेत, कुठले 3 ग्रुप्स अटॅच्ड, तर एक नायट्रोजन अटॅच्ड आहे आणि 2 हायड्रोजन. म्हणजे आपल्याला प्रायोरिटी काय दिली पाहिजे, तर सायनाइड 3 आणि CH2NH2 4. तसं पुढचे कम्पेअर करून बघा. व्हिडिओ पॉज करा, तोपर्यंत मी हे क्लीन करून घेतो. बघा, आपण इथं असाइन करूया. पहिला कार्बनच आहे, याचं स्ट्रक्चर मी इथं काढतो. पहिला जो ग्रुप दिलाय CH3 टॉईस, आणि इथं ते कनेक्शन आहे डबल बॉन्डेड कार्बनला. तसा दुसरा ग्रुप सांगितलाय पुढचा सायक्लोहेक्झिल. सायक्लोहेक्झिलचा अर्थ काय होत असतो, सायक्लोहेक्झिल म्हणजे 6 मेंबर्ड रिंग आहे आणि त्यातल्या कुठल्या तरी एका कार्बनला कनेक्शन. त्याच्यानंतर फिनाईल, फिनाईलचा अर्थ होत असतो हे बेन्झिन रिंग त्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड आहे. आणि CH3 थ्राईस, म्हणजे जो कार्बन कनेक्टेड आहे त्याला 3 CH3 दिलेले. कम्पेअर करू, डायरेक्टली कनेक्टेड तर कार्बनच दिसत आहेत. हा कार्बन और हा कार्बन, हा आणि हा, असे आपल्याला कम्पेअर करायचे. सो आपल्याला सगळीकडे जर कार्बनच आले तर आपल्याला त्याच्या पुढचे ग्रुप्स बघायला लागतात. हा जर कार्बन घेतला तर याला 3 ग्रुप्स कुठले अटॅच्ड आहेत, 2 CH3 अटॅच्ड आहेत आणि एक हायड्रोजन. पुढचा जर घेतला तर हा जो मी मार्क केलेला कार्बन आहे त्याला 2 रिंग मधले 2 कार्बन अटॅच्ड आहेत आणि व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायला याच्याकडे एक हायड्रोजन असणार आहे बघा, एक हायड्रोजन अटॅच्ड आहे. त्याच्यानंतर इकडं बेन्झिन रिंगचं जे घेतलंय फिनिल मधला कार्बन, फिनिल रिंग मधला कार्बन, त्याला रिंग मध्ये 2 कार्बन्स आहेत, पण त्यातला एक डबल बॉन्डेड आहे. मग डबल बॉन्डेड कार्बन आहे म्हणजे तो 2 वेळा घेतला आणि रिंग मध्ये तिसरा सुद्धा कार्बनच आहे त्याला अटॅच्ड. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे तो कार्बन, त्याला सुद्धा तिन्ही कार्बन्स अटॅच्ड आहेत. ओके, मग आता जर तुम्ही शेवटचे 2 स्ट्रक्चर्स बघितली तर यांना कसं कम्पेअर करणार, या दोघांना कसं कम्पेअर करणार, दिसताना तर सेमच दिसत आहे. एक कार्बन ज्याला 3 कार्बन्स कनेक्टेड आहेत. आता काय लक्षात घ्यायचं, हा जो शेवटचा आहे टर्शरी ब्युटील जो आहे हा, याच्यामध्ये 3 जे मी कार्बन्स अटॅच केलेले आहेत ते रिअल कार्बन्स आहेत. या फिनिल मध्ये मात्र डबल बॉन्डेड कार्बनच्या ऐवजी मी ते 2 वेळेला मेन्शन केलेला होता. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, रियालिटी मध्ये जास्त प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे, तर याला दिली पाहिजे, कारण ते खरोखर 2 म्हणजे 3 खरोखर 3 CH3 त्याला कनेक्टेड आहेत. फिनिल रिंगच्या बाबतीमध्ये डबल बॉन्डेड कार्बन होता ज्याला आपण 2 वेळाला कन्सिडर केलेले 2 कार्बन आहे त्याच्यातले हे 2.
खरं तर तिथे एकच कार्बन होता, आपण तो डबल बॉन्ड आहे म्हणून त्याला कन्सिडर केलं होतं. म्हणजे हायएस्ट प्रायोरिटी आपल्याला कुणाला दिली पाहिजे, त्याला. त्याच्या खालोखाल फिनाईल, कारण त्याला सुद्धा इमॅजिनरी का होईना पण 3 कार्बन्स अटॅच्ड आहेत. त्याच्या खाली आता सारखंच कम्पेअर करायचंय. काय कन्सिडर करायला लागेल बघा. सेम आलेलं दिसतंय का तुम्हाला? 2C 1H, 2C 1H. मग आता हे जर सेम आलं तर आता सारखंच कम्पेअर करून बघा. त्याच्यामध्ये नेक्स्ट डबल बॉन्डेड काही आहे का? तर नाहीये. डबल बॉन्ड किंवा इमॅजिन केलं होता, 2 वेळेला चुकून लिहिलाय. खरं तर तो डबल बॉन्डेड होता. असं काही घडलेलं नाहीये. मग काय करणार? मग अशा वेळेला जे कार्बन कनेक्टेड आहेत त्याच्या पुढचे बॉन्डिंग बघायचं. म्हणजे पुढचं बघायचं म्हणजे म्हणजे हे जे आता मी इथं CCH लिहिलेलं आहे, तो CCH म्हणजे कोण होता? तो CH3, CH3 आणि H असं कनेक्टेड होतं. म्हणजे या कार्बनला काय काय अटॅच्ड होतं? तर याला 3 हायड्रोजन्स कनेक्टेड आहेत. कारण तो CH3 आहे. हा काय आहे? हा पण CH3 आहे. म्हणजे तिन्ही हायड्रोजन्स आहेत. तसं याच्या बाबतीमध्ये काय आहे? हा कार्बन, हा ओरिजिनल कार्बन जो आहे, हा मी जो आता मार्क करतोय तो या सायक्लोहेक्सिल रिंग मधला कार्बन असेल, तर त्याच्या पुढचा कार्बन म्हणजे कोण आहे? तर तो हा कार्बन आहे जो मी आत्ता मार्क करतोय तो. मग त्याला काय कनेक्टेड आहे पुढं? तर त्याला कनेक्टेड आहे पुढं परत कार्बन. इकडच्या बाजूचा जो कार्बन आहे हा जो कार्बन आहे त्याला सुद्धा पुढं काय कनेक्टेड आहे? तर त्याच्या पुढच्या कार्बनच कनेक्टेड आहे. इकडं मात्र तसं नाहीये, इथं हायड्रोजन हायड्रोजन्स कनेक्टेड आहेत. म्हणून याला प्रायोरिटी हायर दिली पाहिजे 3 आणि याला. आय होप ते लक्षात आलं असेल. अशा पद्धतीची इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स, ट्रिकी एक्झाम्पल्स अजून हवी असतील तर खाली कॉमेंट करा. मी नक्की अजून एक व्हिडिओ तयार करून अशी ट्रिकी एक्झाम्पल्स देण्याचा ट्राय करेन. बघा बरं, हे जरा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 4 एक्झाम्पल्स आहेत. व्हिडिओ पॉज करा, असाइन करण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण डिस्कस करूयात. बघा, मी पहिलं या कार्बनला कनेक्शन ट्राय करतोय. याला हा जो कार्बन आहे त्याला डबल बॉन्ड सी आहेत. याचा अर्थ त्याला 2 वेळेला कार्बन अटॅच्ड आहे म्हणून घेतला पाहिजे. खालचा हा जो कार्बन येतो जो मी आत्ता मार्क केला, त्याला सुद्धा 2 सी आहेत, पण ते 2 CH3 आहेत. म्हणजे ते रिअल कार्बन आहेत, डबल बॉन्डेड नाहीये. म्हणजे जास्त प्रायोरिटी कुणाला दिली पाहिजे? तर याला प्रायोरिटी हायर दिली पाहिजे, याला प्रायोरिटी 2 म्हटलं पाहिजे. आता डबल बॉन्डेड दुसरा कार्बन कन्सिडर करू. तर याला काय अटॅच्ड आहे? तर हा कार्बन अटॅच्ड आहे, याला हा कार्बन अटॅच्ड आहे. म्हणजे काय कन्सिडर केलं पाहिजे? हा कार्बन ज्याला 3 बॉन्ड्स काय अटॅच्ड आहेत? तर ट्रिपल बॉन्डेड कार्बन आहे. म्हणजे 3 वेळेला मला तो इमॅजिन केला पाहिजे. आणि दुसरा कार्बन मात्र हा कार्बन आहे, त्याला सिंगल बॉन्डेड खरे 3 कार्बन्स अटॅच्ड आहेत. म्हणजे परत प्रायोरिटी कशी केली पाहिजे? याला 1 आणि याला 2. कारण इथं ट्रिपल बॉन्डेड कार्बन होता म्हणून आपण त्याला इमॅजिन केलेलं होतं की 3 सेपरेट कार्बन्स. मग 1 1 आला, याचा अर्थ काय आला? इट इज झेड. पुढचं बघा, हा घेतोय, काय अटॅच्ड आहे? हा कार्बन, त्याला एक क्लोरीन आहे आणि 2 हायड्रोजन्स आहेत. आणि हा मात्र असा कार्बन आहे ज्याला तिन्ही हायड्रोजन्स आहेत. म्हणजे काय केलं पाहिजे आपल्याला? सो याला प्रायोरिटी नंबर 1, याला प्रायोरिटी सेकंड. दुसऱ्या बाजूला हा CH2 CH3 आहे, म्हणजे या कार्बनला एक कार्बन 2 हायड्रोजन्स आहेत. या वरच्या कार्बनला तिन्ही हायड्रोजन्स आहेत, म्हणजे याला प्रायोरिटी नंबर 1, या वरच्याला प्रायोरिटी 2. म्हणजे आपल्याला काय मिळालं? सेकंड एक्झाम्पल इज ऑपोजिटला गेलेले आहेत, 1 1 प्रायोरिटी, सो इट इज ई.
नेक्स्ट बघा, डबल बॉन्डेड हा कार्बन खूपच सिंपल आहे, डायरेक्ट ब्रोमिन अटॅच्ड आहे आणि खाली मात्र कार्बन आहे, काही विचार करण्याची गरजच नाही, ऍटॉमिक नंबर हायर प्रमाणे जायचंय. ब्रोमिन 1, खाली कार्बन आहे त्यामुळं 2. दुसऱ्या बाजूला बघा, हा कार्बन डबल बॉन्डेड, त्याला इथं कार्बन अटॅच्ड आहे, त्याला काय काय अटॅच्ड आहेत पुढचे, तो CH2 आहे, ज्याला एक कार्बन अटॅच्ड, 2 हायड्रोजन्स. दुसऱ्या बाजूला हा कार्बन, त्याला 2 CH3 ग्रुप्स अटॅच्ड आहेत, म्हणजे 2 कार्बन्स 1 हायड्रोजन. एक कार्बन 2 हायड्रोजन का 2 कार्बन 1 हायड्रोजन? सो 2 कार्बनला प्रायोरिटी जास्त, इकडं प्रायोरिटी कमी. काय मिळालं आपल्याला? 1 1 ऑपोजिट डिरेक्शनला गेलं, सो इट इज ई. नेक्स्ट, ओके, इथं तर डायरेक्ट हायड्रोजन आहे, ऍटॉमिक नंबर लोएस्ट आहे, म्हणजे यालाच प्रायोरिटी नंबर 1 दिला पाहिजे, इकडच्या साईडला प्रायोरिटी नंबर 2. आणि ब्रोमिन आणि कार्बनला कम्पेअर करतायत, ब्रोमिनचा ऍटॉमिक नंबर हायर, COOH असला तरी डायरेक्टली अटॅच कार्बनच आहे, त्यामुळे प्रायोरिटी नंबर 2 येईल. म्हणजे 2 2 अपोजिट गेले किंवा 1 1 अपोजिट गेले, म्हणजे इट मस्ट बी ई. बघा, हे जसं आपण आता कन्सिडर केलं तसं काही सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये सुद्धा जॉमेट्रिकल आयसोमर्स असतात. वेगळा टाईप आहे, नीट समजून घ्या काय करतोय तो. बघा, समजा मी असं कन्सिडर केलं की एखादा आपण सायक्लिक कंपाऊंड काढतो, सायक्लिक कंपाऊंड, लेट्स से सायक्लोहेक्झेन काढला, सायक्लोहेक्झेन. आता या सायक्लोहेक्झेन मध्ये इथं काहीतरी ग्रुप्स आहेत अटॅच्ड. हे ग्रुप्स कसे दाखवता येऊ शकतात? तर मी समजा म्हणलं इथं हायड्रोजन अटॅच्ड आहे, इथं हायड्रोजन अटॅच्ड आहे. हा हायड्रोजन समजा मी म्हणलं असं काढतो, हायड्रोजन, आणि दुसरा आहे तो क्लोरीन एलएच. ओके, तर तुम्हाला माहिती आहे की हा कार्बन जो आहे हा टेट्राहायड्रल असतो, sp3 हायब्रिडाइज्ड आहे, सिंगल बॉन्डेड आहे. याचा अर्थ या 4 पैकी कुठले तरी 2 ग्रुप्स असे जे अप, 2 ग्रुप्स असे जे एका प्लेन मध्ये आहेत. एक ग्रुप आहे तो बाहेर आलाय प्लेनच्या आणि एक ग्रुप आहे तो मागे गेलाय. मी असं कन्सिडर करतो की रिंग मधले जे 2 ग्रुप्स आहेत, दोज आर इन 1 प्लेन, आणि मग हा हायड्रोजन अप आलाय आणि क्लोरीन डाऊन गेलाय. म्हणजे हे स्ट्रक्चर काढत असताना प्रॉपर काढतो जरा हे स्ट्रक्चर मी. सो कसं काढलं पाहिजे मला, की हा CH3 कार्बन, त्याला हायड्रोजन आहे लेट्स से अप, क्लोरीन आहे डाऊन. ओके, आता जर मी इकडं त्याच्या शेजारी दुसरा एक लावला ग्रुप, हायड्रोजन, आणि याला सुद्धा म्हणलं मी क्लोरीन, काय होणार? बोथ क्लोरीन्स आर डाऊन, सो याला आपण म्हणणार आहे सिस. ओके, म्हणजे डबल बॉन्डच्याच अक्रॉस असेल तर आपण सिस ट्रान्स देतो असं नाहीये. इथं तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होता, आता जो मी मार्क करतोय हा कार्बन कार्बन बॉन्ड तर सिंगल आहे, पण आपण कम्पेअर कोणाला करतोय, तर हे जे त्याला अटॅच्ड ग्रुप्स आहेत, ते ग्रुप्स टेट्राहायड्रल जॉमेट्रीमुळं अप अप आहेत का डाऊन डाऊन आहेत का अप डाऊन आहेत, त्याच्याप्रमाणे आपण त्यांना मार्क करायचा प्रयत्न करतोय ऍज सिस ऑर ट्रान्स. म्हणजे समजा मी असं म्हणलं की इथं मी घेतलेलं आहे सायक्लोप्रोपेन, तर सायक्लोप्रोपेन याचा अर्थ इथं आपल्याला 2 2 ग्रुप्स आहेतच ना या कार्बनला. ते 2 ग्रुप्स कसे आहेत एकमेकांच्या कंपॅरिझन मध्ये? आता मी समजा इथं म्हणलं की हा अप आहे आणि दुसरा आहे तो डाऊन काढतो, तसं दुसऱ्या बाजूच्या कार्बनचा कन्सिडर करतोय, हा अप काढला आणि दुसरा डाऊन काढला. आता जर मी इथं म्हणलं इकडं हायड्रोजन, इकडं क्लोरीन, इथं हायड्रोजन, इथं क्लोरीन, इथं क्लिअर दिसत नाहीये म्हणून मी फक्त हे, याला क्लॅरिटी हवी म्हणून मी फक्त हे चेंज करतो.
हा अप काढायचा आहे मला आणि हा डाऊन. काय लक्षात येतंय? ते एका बाजूचा हायड्रोजन डाऊन आहे, दुसऱ्या बाजूचा हायड्रोजन अप आहे, किंवा क्लोरीन कम्पेअर केलं तरी सुद्धा क्लोरीन अप आणि डाऊन आहे. सो आपण यांना काय म्हणणार आहे? तर ट्रान्स. सो आपण सिस आणि ट्रान्स या पद्धतीनं सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. अजून काही एक्झाम्पल्स घेण्याचा ट्राय करतोय. ओके, समजा असं स्ट्रक्चर घेतलं. या स्ट्रक्चरला म्हणलं जातं डेकालिन. इथं लिहितो मी याचं नेम, डेकालिन. ओके, सो डेकालिन घेतलं तर इथं या पोझिशनला हायड्रोजन्स आहेत ना, इथं तर हायड्रोजन्स आहेत. मग हे हायड्रोजन्स आपण कुठल्या फॉर्म मध्ये मेन्शन करू शकतो, त्याच्याप्रमाणे त्याचा आयसोमेरिझम चेंज होईल. समजा मी असं कन्सिडर केलं, याचेच कंपाऊंड काढतो मी थोडे याचे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय करतोय ते. डेकालिन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये काढतो. समजा मी म्हटलं इथं हायड्रोजन अप, हा हायड्रोजन अप, तर याला काय म्हणणार आहे आपण? याला आपण म्हणणार आहे सिस डेकालिन. याच्याऐवजी हायड्रोजनच आहे तिथं, पण एक हायड्रोजन अप आहे आणि दुसरा हायड्रोजन जर मी इथला असा कन्सिडर केला की इकडचा असा आहे, मग आपण त्याला म्हणणार आहे ट्रान्स डेकालिन. आय होप हे लक्षात येते. सो याच्याप्रमाणे आता पुढचा पॉइंट आहे की असे नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स किती तयार होतात हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले. हे किती तयार होत आहेत त्याच्यासाठीचे काही ट्रिक्स किंवा काही फॉर्म्युले इथं मेन्शन करून ठेवतोय की वेन टर्मिनल ग्रुप्स आर डिफरंट अक्रॉस डबल बॉन्ड, त्यावेळेला कसे चेक करायचे. सो नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स हे 2n इतके असतात. ओके, वेअर n काय आहे तर नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. वेन टर्मिनल ग्रुप्स आर सेम, त्यावेळेला दिलेला फॉर्म्युला बघा, 2n-1 प्लस 2n-2/2, ज्या वेळेला n इवन आहे. आणि तसाच जर n म्हणजे नंबर ऑफ डबल बॉन्ड्स जर ऑड असतील पण टर्मिनल ग्रुप्स मात्र सेम आहेत, त्यावेळेचा फॉर्म्युला वेगळा इथं दिलेला आहे. म्हणजे आता हा फॉर्म्युला आपण अप्लाय करायचा ट्राय करू. बघा, एक्झाम्पल मी घेतो इथं. बघा, कॅल्क्युलेट करा. हाऊ मेनी जॉमेट्रिकल आयसोमर्स आर पॉसिबल फॉर 2,5 ऑक्टा डाय इन. स्ट्रक्चर काढू आपण. ऑक्टा डाय इन, ऑक्टा आहे, बरोबर झाले. आता 2 आणि 5 इथं डबल बॉन्ड, 3, 4, 5 इथं डबल बॉन्ड, असं काढलेलं आहे. बाकी सगळे हायड्रोजन्स आहेत, व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायला सगळे हायड्रोजन्स आहेत असं कन्सिडर करू. तर याचे किती जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला मिळणार आहेत, याच्यासाठी आपल्याला पहिलं काय बघायचं आहे, तर हा कोण आहे, तर हा आहे CH3. ओके, दुसऱ्या बाजूला कोण आहे, तर दुसऱ्या बाजूला सेम ग्रुप नाहीये, हा CH2CH3 आहे. म्हणजे हे डिफरंट ग्रुप्स आहेत, टर्मिनल ग्रुप्स आर डिफरंट. ओके, सो त्या आपल्याला रूल मध्ये गेलं पाहिजे. सो टर्मिनल ग्रुप्स आर डिफरंट. मग काय मिळतं, आपल्याला मिळणार आहे 2n इतके आयसोमर्स आपल्याला मिळणार. आता डबल बॉन्ड्स किती आहेत इकडं, तर डबल बॉन्ड्स आपल्याला दिसत आहेत 2. म्हणजे आपल्याला 2n म्हणजे किती मिळालं, तर 2 डबल बॉन्ड. म्हणजे याचा अर्थ होत असतो आपल्याला 4 आयसोमर्स मिळतील. कसे 4 मिळतील, तर इथं या पोझिशनला झेड असू शकतो किंवा ई असू शकतो. सेम पद्धतीने या पोझिशनला सुद्धा झेड असू शकतो आणि ई असू शकतो. तर ती जी कॉम्बिनेशन आहे झेड झेड,
झेड ई झेड आणि ई म्हणजे याची एकमेकांबरोबरची जी कॉम्बिनेशन्स आहेत त्या कॉम्बिनेशन्स प्रमाणे आपल्याला 4 आयसोमर्स मिळतील. तसं जर आपल्याला दुसरा काढायचा झाला, दुसरा मोलिक्यूल ट्राय करा आणि मग आपण तो डिस्कस करू. बघा 2,5 हेप्टा डाय इन असं सांगितलेलं आहे. हेप्टा आहे. 2 आणि 5 डबल बॉन्ड आणि हेप्टा डाय इन आहे 5th पोझिशनला 3, 4, 5 इथे एक डबल बॉन्ड आहे. सो बघा आता काय कन्सिडर करणार आहे ते रूल्स इथं परत एकदा मी दाखवतो. ग्रुप सेम आहे का डिफरंट आहे? डबल बॉन्डला अटॅच ग्रुप बघा काय 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 दिसतंय इथं CH3 अटॅच्ड आहे या डबल बॉन्डेड कार्बनला. दुसऱ्या बाजूला सेम आहे CH3 अटॅच्ड आहे. सो ग्रुप सेम आहेत. वेन टर्मिनल ग्रुप्स आर सेम म्हणजे आपल्याला इथला पार्ट अप्लाय करायचा आहे. त्यातला काय घ्यायचा आहे बघा, डबल बॉन्ड्स किती आहेत? डबल बॉन्ड 2. मग आपल्याला रूल काय सांगितलेला आहे? डबल बॉन्ड एनचा नंबर डबल बॉन्ड 2च आहे, इव्हन आहे म्हणजे म्हणजे हा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. 2 इंटू एन मायनस 1. एन किती होत आहे? 2. आता मी इथंच कॅल्क्युलेट करतो. 2 रेस टू एन मायनस 1 इथं घेतोय. 2 रेस टू एन मायनस 1 प्लस 2 इंटू प्लस 2 रेस टू एन मायनस 1 डिवायडेड बाय 2. बरोबर लिहिलं का मी? एन मायनस 2 डिवायडेड बाय 2. करा कॅल्क्युलेट. काय मिळालं आपल्याला? एन ची व्हॅल्यू किती आहे? 2. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? 2 रेस टू 2 मायनस 1 प्लस 2 रेस टू 2 मायनस 2 डिवायडेड बाय 2. सो ही जी व्हॅल्यू आहे ही तर 0 बनेल डायरेक्टली. म्हणजेच 2 रेस टू 0 म्हणजे इथं मिळालं आपल्याला 2 रेस टू 0 दॅट इज 1 इक्वल टू 2 रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 2 रेस टू 1. म्हणजे व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे तिथं? तर 2 रेस टू 1 म्हणजे 2 प्लस 2 रेस टू 0 म्हणजे 1 म्हणजे टोटल आपल्याला 3 आयसोमर्स त्याचे मिळणार आहेत. म्हणजे एका पोझिशनला कुठंतरी जर झेड घेतलं तर दुसऱ्या बाजूला ई आणि झेड करता येऊ शकतं, पण सेम दोन्ही बाजूला होत नाहीये असा त्याचा अर्थ झाला. सो आत्ता जे आपण या व्हिडिओमध्ये आपण जे सगळं डिस्कस केलं ते होपफुली तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. जर कुठलाही डाऊट त्याच्यामध्ये येत असेल तर विचारा, खाली कॉमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल, या चॅनलचे कंटेंट्स तुम्हाला आवडत असतील, उपयोगी वाटत असतील तर प्लीज शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा. त्यांना सुद्धा या गोष्टीचा उपयोग होईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.